यज्ञ म्हणजे अग्नी, अग्नीला अर्पण करणं म्हणजे यज्ञ. पण माझ्या देहामध्ये जो अग्नी राहतो त्या अग्नीला जे मी अर्पण करतो तोही यज्ञ हे मला कळलं पाहिजे. आणि त्याचमुळे मी जे खातो तोही यज्ञात मी अर्पण करत असतो, आहुतीच. कारण माझ्या पोटामध्ये जो अग्नी आहे, आता पण आपण रुद्रामध्ये ऐकलं की अग्नी कुठे आहे तर जठरामध्ये, जठरे अग्नी. हा जठराग्नी जो आहे ह्याला आम्ही आहुती देत असतो. पण त्याच्याहीपेक्षा सगळ्यात मोठा प्रमुख यज्ञ चालतो म्हणजे माझ्या श्वासोच्छवासाचा यज्ञ, माझ्या नाकाद्वारे चालला जाणारा यज्ञ. आणि हा यज्ञ जो आहे तो आमच्या कष्टाशिवाय चालू असतो, आपोआप चालू असतो. परंतु आम्हाला त्या यज्ञाचं फळ काय ते माहीत नाही. त्या यज्ञाचं फळ जे प्रत्येकाला मिळतं, कुत्र्याला मिळतं, चिमणीला मिळतं, माशीला मिळतं, तेच आम्हाला पण मिळतं की आम्ही ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मॅक्झिमम आम्ही चिरूर ओढत असतो, सिगरेट ओढत असतो, धूर आत घेतो आणि धूर बाहेर टाकतो. जशी आम्ही काही प्राण्यांपेक्षा वेगळं करत नाही. मग हा जो यज्ञ आहे त्याला यज्ञ म्हणण्याचं कारण काय, या क्रियेला यज्ञ म्हणण्याचं कारण काय, आणि ह्याचा आम्ही काय उपयोग करून घेतला पाहिजे. तर महत्त्वाची गोष्ट आम्हाला माहीत पाहिजे की माझ्या शरीरात चालणाऱ्या 2 अनैच्छिक क्रिया कुठल्या की ज्यांच्यावर माझं स्वतःचं नियंत्रण, ऐच्छिक नियंत्रण आहे. एक म्हणजे हृदयक्रिया, विचार माझं जराही नियंत्रण नाही, काही नियंत्रण मी करू शकत नाही. हाताने खाणं पिणं ह्या माझ्या ऐच्छिक क्रिया आहेत. शिव करणं, शी करणं ही बेसिकली अनैच्छिक असणारी पण ऐच्छिक झालेली, मानवाच्या स्वभावामुळे, सामाजिक वृत्तीमुळे ऐच्छिक झालेली क्रिया आहे. मी पूर्णपणे कंट्रोल करू शकतो बऱ्याच अंशी प्रमाणामध्ये. श्वासोच्छ्वास ही एकमेव अशी क्रिया आहे की जी अनैच्छिक असूनसुद्धा मी थोडाफार करणं तिच्यावर कंट्रोल करू शकतो. बाबा 2 मिनटं 3 मिनटं मी नाक दाबून भरू शकतो. असं मी हृदय दाबून बंद करून बसू शकत नाही, ही माझ्या हातात कॅपॅसिटीच नाही स्वतःची. आणि मग ही जी क्रिया आहे ह्या क्रियेचा संबंध माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाशी आहे, प्रत्येक पेशीशी आहे, आणि म्हणून माझ्या मनाशी पण आहे. आमच्या मनाशी अत्यंत जवळची असणारी गोष्ट म्हणजे श्वासोच्छ्वास हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमचं मन दिसू शकत नाही, मन दाखवता येत नाही. मेंदू दाखवता येईल पण मेंदू म्हणलं तर मला मन दाखवता येणार नाही. मला इलेक्ट्रिकल करंट जोडून वगैरे कुठल्या एरियामध्ये मेंदूच्या कुठल्या प्रकारचे विचार उत्पन्न होतात हे दाखवता येईल. पण तुम्हाला मन म्हणजे काहीच मॅप काढून दाखवता येणार नाही, कारण तो जिओग्राफिकल मॅप नाही आहे. पण हे जे माझं मन आहे की ज्याच्याबद्दल मला प्रत्येकाला उत्कंठ असते, आम्हाला या मनाला जाणून घ्यायची, स्वतःचं मन जाणून घ्यायची आणि दुसऱ्याचं मन जाणून घ्यायची. तर माझं स्वतःचं जे मन आहे त्याचा सगळ्यात जवळचा संबंध माझ्या श्वासोच्छ्वासाशी आहे. बघा साधी गोष्ट आहे की श्वासोच्छ्वास जोरात कधी चालतो जेव्हा माणसाच्या भावना उत्संबवून येतात, तेव्हा भीतीने, दुःखाने, कामाने, क्रोधाने जेव्हा माझ्या वृत्ती उफाळून येतात तेव्हा माझा श्वासोच्छ्वास आपोआप जोरदार व्हायला लागतो. म्हणजे माझ्या मनाचा ह्याच्याशी नक्कीच जवळचा संबंध आहे. तशी माझ्या हृदयाची धडधड वाढते, हृदयाशी माझा संबंध असला तर मी काही करू शकत नाही. परंतु श्वासोच्छ्वासाच्या क्रियेचा आणखी एक जवळचा संबंध आम्हाला माहीत आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये श्वासोच्छ्वासाच्या नंबर जास्त, पर मिनिटाला होणार रेट जास्त, त्या प्रमाणामध्ये आयुष्य कमी. कासव फक्त एका मिनिटाला 4 वेळा श्वासोच्छ्वास करतो, त्याचं आयुष्य 300 ते 400 वर्षाचं असतं. मानव साधारणपणे 16 ते 20 वेळा करतो, पण त्याचं आयुष्य मॅक्झिमम 70 ते 80 वर्षाचं असतं. तर जे लहान लहान कीटक आहेत ते मिनिटाला 150 वेळा त्यांचा श्वासोच्छ्वास चालतो, 80 वेळा श्वासोच्छ्वास चालतो. त्यांचं आयुष्य जेमतेम काही दिवसांचं असतं. म्हणजे लक्षात की श्वासोच्छ्वासाचा संबंध जसा माझ्या मनाशी आहे तसा माझ्या शांत आणि स्थिर आरोग्यदायी जगण्याशी पण आहे. म्हणजे माझ्या मनाचं आरोग्य आणि माझ्या शरीराचं आरोग्य ह्या दोन्ही आरोग्यांशी माझ्या श्वासोच्छ्वासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे.